त्याच्यामुळे आर्याला चांगलंच धारेवरती धरलेलं आहे सगळ्याच लोकांनी, त्यामुळे इकडे तिच्या मस्करीची कुस्करी होताना दिसते। आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये डीपी आणि अंकिता देखील सामील आहेत। तर इकडे इरिना म्हणते की छान दिसतंय भावा, तर डीपी सांगतो की छान दिसतंय भावा, पण भावाच्या मेंदूत पू झाला। त्यावर अरबाज सांगतो तुम्हाला सांगून राहिलो तर तुम्ही म्हणता जाऊ द्या आपलंच आहे, म्हणजे आर्याची चूक इग्नोर करा असं डीपी सांगत असतो। तर जान्हवी म्हणते की हा अंकिता, मला असं वाटलं आपण सगळे एक होणार आहोत आणि आर्या जाणार आहे, हे ते बोलून नाही दाखवत पण हाताने खुणवून दाखवते। त्यावर डीपी सांगतो 1 2 3 4 5 6 आपण 6 जण आहोत, हाय का तयार दुसरी टीम बनवायची का? त्यावर जान्हवी सांगते कोणती टीम सी का? तेव्हा डीपी सांगतो हा, तर टीम डी मध्ये तिघं आहेत ना, पॅडी, सूरज, घनश्याम आणि याच्यावरती सगळेच असतात। तर अरबाज सांगतो की आर्याला पण टाका ना तिकडे। तेव्हा डीपी सांगतो ती टीम ई मध्ये जाणार ना, म्हणजे ताई आणि आर्याची वेगळी टीम बनवा असं इकडे अरबाज सांगतो। तेव्हा डीपी सांगतो ई टीम, मग ताई आपल्याला चिडवणार की आम्ही ई तुम्ही शी। तर जान्हवी सांगते काल तिला नॉमिनेट केल्यावर किती जणांना आनंद झाला, म्हणजे किती लोक खुश झाला तुम्ही? तेव्हा डीपी सांगतो असं काय नाही, आनंद असा काय नाही। त्यावरती जान्हवी म्हणते मग काय? त्यावर सगळेच हसत असतात। मग काय पार्टी द्याविषयी वाटली का असं जान्हवी म्हणते। तेव्हा डीपी सांगतो आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे गेला माधव कोणीकडे। तर अशा प्रकारे इकडे आर्याची थट्टा उडवत आहेत। तर जान्हवी म्हणते एकदाची मी सगळ्यांची इच्छा पूर्ण करून टाकली सगळ्या घराची। त्यावर वैभव म्हणतो तुझी तर तीव्र इच्छा होती त्यामुळे तू पूर्ण केलीस। तर ती म्हणते हा, माझी तीव्र इच्छा होती, मला तिला बाहेरच काढायचं आहे। तर अशा प्रकारे सगळ्यांचं प्लॅनिंग आहे की आर्याला घराबाहेर काढायचं टीम ए मधून तरी असं दिसून येतं। तर तुम्हाला वाटतं का टीम बीचा सुद्धा हाच प्लॅन आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।